ठाणे जिल्हा, रायगड आणि पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका देखील आता अंबरनाथ असेल आणि बदलापूर ह्या ठिकाणी पाहता येत आहे. कारण की उल्हास नदीची जी पाणी पातळी आहे, धोक्याची पातळी आहे, ती ओलांडल्यानंतर जो कर्जत आणि बदलापूरकडे जाणारा जो राज्य महामार्ग आहे हा पूर्णपणे संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी ह्या ठिकाणी साचल्याने जे वाहन आहेत ते देखील ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने थांबवण्यात आले. संपूर्ण रस्ता हा बंद करण्यात आला आहे. आपण जर बघितला हा कर्जत आणि बदलापूरकडे जाणारा राज्य महामार्ग आहे आणि आपण जर बघितलं बाजूला देखील रेल्वे रूळ आहे आणि मात्र अद्यापही त्या रेल्वे रुळावर कुठलाही पाणी साचलं नाही. मात्र जर मुसळधार पाऊस जर असाच राहिला तर रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर या ठिकाणी हा संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण रस्ता हा पूर्ण जलमय झाला आहे आणि तब्बल गुडघ्याभर इतकं पाणी ह्या ठिकाणी जमा झालं आहे. त्यामुळे उल्हास नदीची धोक्याची पातळी ही कधी कमी होणार, त्यानंतरच हा रस्ता कधी सुरळीत होणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मयूर जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.